मित्रांनो, आत्ता रोहित पवारची मुलाखतीचा ॲक्च्युली प्रोमो होता तो. तर त्याच्यामध्ये मी पाहिलं की तो सांगत होता की ही जी तिसरी आघाडी आहे, बच्चू कडू, राजू शेट्टी आणि छत्रपती संभाजीराजे, ही भारतीय जनता पक्षाचंच पिल्लू आहे. त्यांनीच ती उभी केलेली आहे. आणि त्याच्या मागे म्हणजे पूर्वी हा आरोप वंचितवर तर होत होता, अजूनही होतो, MIMवर होत होता, अजूनही होतो. त्यात तथ्य नव्हतं का? ऑनेस्टली सांगायचं तो होतं, खरंच आहे. पण आंबेडकर एकदा छान म्हणाले, प्रकाश, ते म्हणाले की अनेक ठिकाणी अशी स्थिती आहे की काँग्रेसनी पण नुसती मतं खाल्ली आहेत आणि भाजपच्या उमेदवाराला निवडून येण्यात मदत केली आहे. तुम्हाला काँग्रेस पण बी टीम आहे असं म्हणणार का तुम्ही? आहे ना, हा प्रश्न जेन्युइन आहे. काँग्रेसवाल्यांनी काही ठिकाणी निवडून येण्याची शक्यता नसताना मतं खाल्ली आणि भाजप विरोधातले जे होते, म्हणजे वंचितचे, आपण म्हणतो ना, वंचितचे मुळे इतके उमेदवार पडले, त्यांचा दावा आहे आम्ही 12 उमेदवार पडले, आहे की नाही. पण वंचितचे प्रकाश म्हणण्याप्रमाणे 3 उमेदवार असे होते की जे निवडून आल्याच जमा होते, पण काँग्रेसने त्यांची मतं फॉर नो रिझन खाल्ली. नो रिझन म्हणजे ते काही निवडून आले नाहीत, पण यांची मतं घेतली त्यांनी, डावी मतं, निगेटिव्ह ह्याच्या विरुद्धची मतं, आणि पडले, असं त्याचंही म्हणणं आहे. ते खरं आहे, ते खरं आहे. पण तुम्हाला काय वाटतं की बरं, मध्यंतरी मी एक सूचना केली होती की तुम्ही आता तिसरी आघाडी काढली आहेत ना, तर तुम्ही तिघं निदान एकत्र बसून एवढा निर्णय घ्या की आपल्या तिघांमध्ये लोकांना मान्य होईल असा नेता कोण आहे. तुम्ही कोणाची पुण्याई वापरताय तिसऱ्या आघाडीमध्ये, तर ते छत्रपती संभाजीराजे. त्यांना एक छत्रपतींचे वंशज म्हणून मान आहे, सन्मान आहे, आणि त्यांचा असा एक मानणारा वर्ग आहे. मी अनुयायी समर्थक असं नाही म्हणत त्यांना, मी मानणारा वर्ग आहे त्यांना. एक महाराष्ट्रामध्ये परंपरा आहे छत्रपतींच्या गादीविषयी आदर बाळगण्याची वगैरे वगैरे. आता गमत अशी आहे की छत्रपतींचा आदर ठेवला नाही, त्यांना बिनविरोध निवडून दिले नाही म्हणून संजय राऊत बोंब मारतो. पण आतली गोष्ट तुम्हाला गमतीदार सांगतो की छत्रपती संभाजीराजे हे शिवसेनेत यायला तयार झाले होते. मागची गोष्ट सांगतोय आणि राज्यसभेची गोष्ट सांगतोय. राज्यसभेत नाही, ह्याची लोकसभेचीच होती गेल्या वेळची, आपल्या 19ची गोष्ट सांगतोय मी. तर उद्धव तसा भाळला की अरे छत्रपती संभाजीराजे आपल्याकडे येत आहेत, छत्रपतींचे वंशज येत आहेत. त्यांनी लगेच सांगितलं त्यांना की अरे अरे काय तुम्ही येत आहे म्हणजे प्रश्नच नाही. आता मी थोडा घोटाळा करतोय, कोणी पॉईंट आऊट केलं तर मी करेक्शन करेन की लोकसभा का राज्यसभा मला नाही आठवते आता एक्झॅक्टली. संजयनी काय हलकटपणा केला ते मला माहिती आहे, आणि त्यांनीच स्वतः तोंडाने सांगितलं. तर तो म्हणाला ठीक आहे ना, देतो. तर संजय असा, काय म्हणतात त्याला, हे पण आहे ना, शकुनी मामा. तर त्यांनी ह्याला उद्धवला सांगितलं की छत्रपती संभाजीराजांचा स्वभाव मी जाणतो, ते कोणाचे नाहीत. ते निवडून येईपर्यंत फक्त तुझं नाव घेतील, तुझ्या पक्षाच्या पाठिंब्यावर निवडून येतील. ज्या दिवशी निवडून येतील त्या दिवशी म्हणतील मी कोणाचा नाही, मी स्वतंत्र आहे, आणि मग आपण काही करू शकणार नाही त्यांना. आणि तुझे त्यांना घेऊन मिरवायचं, छत्रपती संभाजी महाराज माझ्याबरोबर सांगायचं वगैरे असं काही होणार नाही. तू आयडिया कर, त्यांना सांग तुम्हाला मी शिवसेनेचं तिकीट देतो, तुम्ही शिवबंधन बांधा, तुम्ही शिवसेनेत या, तरच तुम्हाला उमेदवारी देतो. आमच्या संजयचा अंदाज बरोबर ठरला. तो म्हणत होता की हे निवडून येतील आपल्या मतावर पण आपल्याबरोबर राहणार नाही. त्याच्या आधीच त्यांनी सांगितलं की मी नाही बाबा तुमच्या शिवसेनेत येणार, मी स्वतंत्र, मी राजा आहे. असं तुमच्या पक्षात येण्यात का मी छोटा नाही आहे, तुम्हीच सगळे छोटे आहात, मी वंशज आहे महाराजांचा, मी नाही येणार तुमच्या. हे शिवबंधन वगैरे मला नको. नाही दिलीत आमदार खासदारकी तरी चालेल. आणि त्यांनी खासदारकी त्यांना यांनी नाकारली म्हणा किंवा त्यांनी नाकारली, पण नाकारले नाही झाले. ते त्यांना कळलं की या सगळा खवचटपणा, हलकटपणा त्यांच्या बाबतीत जो झाला तो संजयने केला. आणि हा संजय पुढे नंतर ह्याच्यावर 9 वाजता भोंगा वाजवत होता की बघा बघा छत्रपतींना बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे होतं, कोल्हापुरातून का नाही दिलं त्यांना वगैरे वगैरे. महायुतीला शिवाय घालत होता का रे, मग तू का नाही इकडे आपल्या ह्यांना सातारला का नाही निवडून दिलंस तू उदयनराजेंना? हां, ते पण छत्रपतींचेच वंशज आहेत ना, मग करायचं होतं ना, कोल्हापूर आणि सातारा असे 2 बिनविरोध आणायचे होते तुम्ही. असं तो विषय वेगळा. पण मी सूचना केली होती की बुवा त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून, कुठे मुख्यमंत्रीपद मिळणार आहे का तुम्हाला?
जाहीर करायला काय जात होतं तुमचं? तेवढी काही मतं आणखीन आली असती, वा चला आपल्या छत्रपतींना हे करू म्हणून. तेवढा सुद्धा मनाचा मोठेपणा राजू शेट्टी आणि आपल्या ह्यांच्याकडे नाही, बच्चू कडूकडे. एवढं पण नाही. अरे काल्पनिक गेले का? कल्पनेत द्यायचं आहे. होणे नाही देणे नाही. आगा जे होण्याची नाही त्याची वार्ता पुसशी काही होणारच नाही आहे. तुम्ही सत्तेवर येणारच नाही आहात. तुम्हाला काय मिळणारच नाही आहे. तुम्ही तिघं आलात तरी देव पावला. त्यामुळे त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की वा ही सूचना चांगली आहे, मी मुख्यमंत्रीपदाची उमेदवार. अरे एक वेगळी झळाळी तर आली असती प्रचाराला, एक वेगळं स्थान मान सन्मान तर तुमच्या पक्षाला मिळाला असता. महाराष्ट्रातला काही एक वर्ग जो आहे मराठ्यांचा, जो या जरांगे वगैरे आहे सगळ्यात अडकला आहे, तो तर थोडासा हे झाला असता, विचलित होऊन कदाचित तुमच्या बाजूने आला असता. पण नाही, तेवढा पण मनाचा मोठेपणा दाखवला नाही आणि छत्रपती संभाजीराजांना त्यांनी केलं नाही. आता ती बी टीम आहे का काय? हे बघा, बच्चू कडू आणि राजू शेट्टी यांचा इतिहास जर पाहिला तर त्यांनी तळ्यात मळ्यात असं जवळजवळ सगळीकडे केलं आहे. ते सगळ्या पक्षांमध्ये मंत्रिपदासाठी हट्ट धरून बसलेले आपण बघितलेले आहेत. असे 3-4 हट्टी लोक आहेत महाराष्ट्रामध्ये की जे अशा तऱ्हेने आपला स्वार्थ आणि आपलं सत्ता आणि आपलं हे याची भागीदारी याच्याकरता कुठेही जातात, काही करतात, कोणा विरुद्ध बोलतात, कोणाच्या बाजूने बोलतात. आज ज्याच्या विरुद्ध बोलले त्याच्या बाजूने उद्या बोलतात. परत एक आहे की ते आंदोलक आहेत, पिंडानी, प्रवृत्तीनी, भूमिकेनी, ऑनेस्टली आंदोलक आहेत. निर्णय शेतकऱ्यांचे प्रश्न हा त्यांचा मुख्य विषय. तर त्यामुळे त्यांच्यावर बेईमानीचा आरोप पण करणं अवघड आहे हो, कारण ते त्यांच्या शेतकऱ्यांशी आणि यांच्याशी इमानदार आहेत. हां, राजकीय कोलांटे एवढ्या मारतात का? तर मारतात, पण ते बी टीम आहेत का हो? मला नाही वाटत. तुम्ही म्हणाल की तुम्ही म्हणताय की राज ठाकरे यांनी विरोध केल्याशिवाय महायुतीला मदत करू शकणार नाहीत, त्यांना आघाडीसारखंच विरोध करावा लागेल महायुतीला, तर महाआघाडीची मतं फोडतील, हे पण विरोध करतायत. नाही, ते बी टीम वगैरे नाही. हे सगळे खूप मोडी लहरी आणि मनात येईल ते करणारे, मनात येईल तसं वागणारे असे लोक आहेत. त्यांना आहे राजकीय हे आहेत महत्त्वाकांक्षा, पण त्यांना हेही माहिती आहे की आपल्या महत्त्वाकांक्षांना तसा काही अर्थ नाही. याचं कारण असं आहे की आपण ज्या ऑड भूमिका वेळोवेळी घेतल्या त्यामुळे कोणाचाच आपल्यावर विश्वास नाही. संभाजीराजेंबद्दल छत्रपती बोलत नाही मी, या बच्चू कडू आणि राजू शेट्टीबद्दल बोलतोय की ते सतत मला दत्ता सामंतची आठवण येते दोघांचं काम बघताना. मी दत्ता सामंतच्या बरोबर जवळजवळ त्या सगळ्या गिरणी संप काळात 2-3 वर्ष त्याच्याबरोबर होतो. रोज रात्री आम्ही बरोबर बसायचो. त्यावेळेला दत्ता सामंत मला या दोघांमध्ये दिसतो की दत्ता सामंत हट्टी होता, भयंकर हट्टी होता. आणि असं शत्रुमित्र वगैरे असं वर्गीकरण न करता तो सगळ्यांच्या वाट्याला जायचा आणि सगळ्यांना निगेटिव्ह करून ठेवायचं. आज निगेटिव्हिटीच्या बाबतीमध्ये बच्चू कडू आणि राजू शेट्टी आघाडीवर आहेत. कुणाच्याच मनात त्यांच्याबद्दल गुडविल नाही, पण लोकांच्या तरी कसं असेल मला शंका वाटते. माझा तर अंदाज आहे की छत्रपती संभाजी महाराज या निवडणुकीला त्यांनी उभं राहिलं पाहिजे. आत्ता काल 2 बातम्या आहेत. एक तर मला असं कळलं की बच्चू कडू आणि तुमच्या ह्याला सांगितलं राजू शेट्टींना ज्या वेळेला किंवा अशी सूचना आलेली आहे, माझं नाव घेतलं की नाही मला माहिती नाही, कारण ते दोघंही मला ओळखतात वरती वैयक्तिक, पण सांगितलं त्यांना की त्यांनाच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करा. तर ज्यांनी विचारलं त्याने त्याला विचारलं मग आम्ही काय उपटायला बसलो आहे का, गवत उपटायला बसलो आहे का, असं म्हणूया आपण. असं इथपर्यंत गेल्या भाषा यार. हे संभाजीराजे तुमच्याबरोबर आहेत पण तुम्ही त्यांना नेतृत्व देत नाही आहात, हे चुकीचं आहे. व्हॉट एव्हर इट इज, ते मतं खातील ना ती नगण्य असतील राव, ते निवडून येणार नाहीत. छत्रपती संभाजीराजे कुठून उभे राहतात त्याच्यावर अवलंबून आहे, ते बघू आपण कुठून उभे राहतात. पण बच्चू कडू आणि हे दोघं निवडून येतील अशी मला शक्यता वाटत नाही. त्यामुळे पुढे ते जे रोल सगळे व्हिज्युअलाइज करतात त्यालाही काही अर्थ नाही. बघूया काय होतं. पण ती भाजपची बी टीम आहे याच्यावर माझा विश्वास नाही. ती अशी स्वतंत्रच फ्लोट होणारी टीम आहे. त्यांचं कुणाशी ना महाआघाडीशी देणं घेणं नाही, यांच्याशी आहे त्यांचं नाही, यांच्याशी जमणार आहे ना त्यांच्याशी जमणार आहे. पण ते सत्ता मिळत असेल, मंत्रिपद मिळत असेल तर कोणाशी जमवून घेतील असे पण आहेत. धन्यवाद.
खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.